जनता जमली खऱ्या अर्थानं पाण्या पावसाचे दिवस आहेत तरी आपला बहुमूल्य असा वेळ आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वात महत्वाचं या ठिकाणी बाजोरियाला बाजोरिया म्हणण्यापेक्षा मोजुरिया म्हणून त्याला जोडे मारू आंदोलन चालू आहे। प्रत्येकानं आपला विषय जोडे मारून या ठिकाणी व्यक्त करायचं। प्रत्येक आलेल्या नाईक परिवाराच्या समर्थकांनी दोन दोन जोडे मारत आपला निषेध व्यक्त करण्याचा या ठिकाणी पाऊस पडला गारांचा संदीप बाजोरिया बाराचा पाऊस पडला गारांचा पाऊस पडला गारांचा पाऊस पडला गारांचा आता म्हणूया नीम का पत्ता कड़वा है संदीप बाजोरिया भड़वा है नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है। माननीय दयावान लोकनेते मनोहरभाऊ नाईक साहेबांचा माननीय लोकनेते मनोहरभाऊ नाईक साहेबांचा आपण या ठिकाणी पाहत आलो 1952 पासून हा उभा महाराष्ट्र ज्या नाईक घराण्यानं सांभाळलं कुठल्याही गोष्टीत असंवैधानिक विधान न करणारे हे कुटुंब तुम्हाला सर्वांसाठी नेहमीच पालकाची भूमिका पार पाडत आलेली आहे। आपल्या पालकावर जर कोणी लांछनास्पद बोट लावत असतील आणि आपली अस्मिता म्हणण्यापेक्षा तो मुजुरिया त्याची नेहमीचीच सवय पडली आहे। हा दीड दमडीचा व्यक्ती जर दोन दोन मुख्यमंत्री घुसवणाऱ्या व्यक्तीवर आरोप लावत असेल तर ती कितीतरी खालच्या पातळीची गोष्ट आहे। असे कुठलेही भांगरे भुंगरे येतील आणि आपल्या अस्मितेला आपल्या स्वाभिमानाला धक्का लावतील तर ही गोष्ट आहे खऱ्या अर्थानं प्रतिकार करण्याची। कारण नाईक कुटुंब हे नेहमी शांततेनं आणि सलोख्यानं सोबतच सोजवळ पद्धतीनं राजकारण न करता राजकारण टिकवणारं कुटुंब आहे। हे आपण तुम्हाला सर्वांनी उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे करण्यात आलेलं आहे। उभ्या महाराष्ट्रात नाईक घराण्यावर प्रेम करणारी जनता लाखोच्या संख्येने आहे ती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। राजकीय टीका सहन करू वैयक्तिक सहन करणार नाही। आम्ही तुमची राजकीय टीका सहन करू पण आमच्या अस्मितेवर झालेली वैयक्तिक टीका आम्ही कदापि स्वीकारणार नाही। या निमित्तानं त्या बाजोरिया का कोण मुजुरियाला आवाहन करतो की तू दिलेले शब्द वापस घे नाहीतर उभा महाराष्ट्र हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण ती काही एका समाजाची एका जातीची किंवा एका गोत्राची मक्तेदारी नाही तर या महाराष्ट्राचं लोकनेत्याचं घराणं आहे। आपण सर्वांनी इथून कोणीही न जाता पायी शांततेच्या मार्गाने थेट दोन दोनच्या लाईन न जाऊ हातात हात घालत चालायचंय हे उलटा आदरणीय मनोहर नाईकांचे सतत फोन चालू आहे। या कुत्र्याला भुंकूया त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला आपण त्याला नादी लागायचं नाही असं मनोहर भाऊंचे फोन चालू आहे। अनेक लोकांना मनोहर भाऊचे फोन केले की तुम्ही जाऊ कार्यालयामध्ये पुसदच्या सर्व जाती धर्माचे लोक जे नाईक परिवारावर प्रेम करतात ते निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहे। विषय असा आहे यवतमाळ मधील माजी MLC संदीप बाजोरिया हा नेहमीच नाईक परिवाराविषयी काही बरगळत राहतो। आतापर्यंत सगळ्या नाईक प्रेमींनी ते सगळं दुर्लक्षित केलं परंतु एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन खाजगीमध्ये तो काही बोलत राहतो परंतु प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आदरणीय मनोहरराव नाईक साहेब ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा तीळ मात्र आरोप सरकार करू शकत नाही जनता करू शकत नाही पत्रकार करू शकत नाही अशा माणसांविषयी त्यांनी अपशब्द काढलेले आहेत। आदरणीय इंद्रनील नाईक साहेब आमदार साहेब यांच्याविषयी सुद्धा ते बोललेले आहेत। ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेव्हा ही जी गोष्ट सत्य नाही आहे जी गोष्ट कधी घडलेली नाही आहे ती गोष्ट अशा या चांगल्या परिवाराविषयी काढणं ही सगळ्या जनतेच्या जीवाला लागलेली गोष्ट आहे। म्हणून आम्ही शांततेनं या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की संदीप बाजोरियावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। समाजाच्या वतीने ही जी भावना दुखवण्यात आलेली आहे सगळ्या समाजाची सगळ्या जाती धर्माची त्यांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नाईक प्रेमी जनता
त्यांचा निषेध नोंदवेल त्यांनी 2-4 दिवसामध्ये हे सगळं करावं. मनोहरराव नाईक हे अपार समुद्रासारखे माणसं आहेत. त्यांनी आता सुद्धा जाऊ द्या, काहीच करायचं नाही, त्याला भुंकू द्या, ही गोष्ट सगळ्या आम्हा कार्यकर्त्यांना फोन करू सांगितली. परंतु कार्यकर्त्यांची भावना जेवढी दुखावलेली आहे म्हणून कार्यकर्ते फक्त एक शांततेच्या मार्गाने एसडीओ साहेबाला इथं निवेदन केलेलं आहे. आता चव्हाण सर बोलून गेले, एक वेळेस राजकीय टीका सहन केल्या जाईल पण वैयक्तिक टीका कदापि पचवून घेतली जाणार नाही. कारण नाईक कुटुंब हे एका व्यक्तीपुरतं, एका जातीपुरतं, एका धर्म गोत्रापुरतं निश्चितच मर्यादित नाही. कारण उभा महाराष्ट्र त्यांनी आपल्या लेकरासारखा सांभाळला. आमच्या पितृतुल्य आणि पालकत्व स्वीकारलेल्या नाईक साहेबांप्रती जर कोणी अपशब्द वापरत असतील तर आज रोजी फक्त लोकशाही मार्गाने निवेदन दिलेले आहेत. पण येत्या काळात माझ्यासारखे जीवावर उदार होणारे असंख्य लाखो तरुण रस्त्यावर उतरतील आणि तुला पळता भुई थोडी पडेल. तू पळशील पण जागा कमी पडणार आहे मित्रा. त्यामुळे तुझे शब्द वापस घे. आम्हाला आमच्या नेतृत्वाचं म्हणणं आहे का बा, सूडबुद्धीचं गाळकपटाचं राजकारण करायचं नाही. 80% समाजकारण करायचं, 20% राजकारण करायचं. पुसद मधली जनता भोळी भाबडी आहे, प्रेमळ आहे. पण जेवढी प्रेमळ आहे निश्चितच तेवढी रागीट आहे आणि त्या रागाचा परिणाम तुला भोगावा लागेल. या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एवढंच म्हणतो की नाईक घराणं तुम्हा आम्हा सर्वांसाठी, उभ्या महाराष्ट्रासाठी देवतुल्य आहे, आदरणीय आहे. कारण त्यांनी आजपर्यंत कुठल्याही सूडबुद्धीचं राजकारण कधीच केलेलं नाही. हा उभा महाराष्ट्र जाणतोय. फार काही बोलणे नाही. आज एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत ती त्यांचं 1952 पासून हे पुसदातली सर्व जनतेला, सर्व समाजाला नाईक घराण्यानं आपले माणसं म्हणून सांभाळलेलं आहे. अशा थोर घराण्यावर एका काल 5-7 वर्षापूर्वी जो माणूस राजकारणात आला, असा माणूस तर एवढ्या मोठ्या माणसाचं काहीतरी शिव्या वगैरे देऊन किंवा त्यांच्यावर आईच्या हे करून जर हे देत असेल, अशा यांचा निषेध होणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाही तर अशा माणसं असे थोपवले जातील आणि सर्व चांगल्या माणसाची बदनामी केली जाईल. अशी बदनामी पुसदची जनता, पुसदचा प्रत्येक समाज हा खपवून घेणार नाही. तरी मी त्याला जाहीर आवाहन करतो, जाहीर धमकी देतो बाजूरीला की त्यांनी जाहीर माफी मागावी. सर्व पुसदवासियांची नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची जाहीर माफी मागावी. नाही मागल्यास यापेक्षा हे आंदोलन अतिशय तीव्र होऊ शकते याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.